रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण, श्रीकृष्णाच्या हातातून सुटलेलं सुदर्शन चक्र आणि मामाच्या मुखातून गेलेला शब्द आज तागायत कधी वाया गेला नाही. ज्यावेळेस मामांना समाधी घ्यायची होती त्यावेळेस मामांचं भक्त मामांना म्हणाले की मामा, आम्ही तुझं मंदिर बांधतो, तुझं शाळा दवाखाना बांधतो, त्याला तुझं नाव देतो. त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे माझ्या मंदिराचा भार मी माझ्या भक्तांच्या खांद्यावर टाकणार नाही आणि माझं मंदिर बांधण्यासाठी माझ्या भक्ताला कुणाच्या घरोदारी पावती फाडाय जावं लागणार नाही. अरे बाळू धनगर असा देव आहे की ह्या जागेवर बसून बाळू धनगराचा राजवाडा होणार आणि ते बघायला साऱ्या दुनियेतील लोक माझ्या आदमापुरात येणार. मामांचा शब्द होता आणि मामांच्या शब्दात तोडजोड नव्हती. एकदा शब्द दिला की दिला. आता बघा काही दिवसातच मामांचा राजवाडा. बाळमाच्या नावाने काळजी रे.